धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आपल्याबरोबर आहेत। काल धाराशिवच्या कळंब तालुक्यातील एका गावामध्ये शेतकऱ्याला 27 शेतकऱ्याला कर्ज वसुलीच्या नोटिसा दिला आणि आज ते त्यांच्या पक्षाच्या वतीने आंदोलन करतायत। कशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे? एक विषय आहे की जो महाप्रलय त्या ठिकाणी धाराशिव जिल्हा आणि संपूर्ण मराठवाडा आणि या धाराशिवच्या शेजारचा सोलापूर जिल्हा अनुभवतोय आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं तो शेतकरी जातोय। आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण बघितलं असेल बऱ्याचशा ठिकाणाहून अनेक सेवाभावी संस्था म्हणजे त्या शेतकऱ्याला खाण्याची, पिण्याच्या पाण्याची, अंगावरच्या कपड्याची सुद्धा सोय नाही। इतक्या प्रचंड आर्थिक तणावात आणि आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी आणि त्याला मदत करत असलेला महाराष्ट्र आणि त्याच्यावर नीचपणाचा कळस हा की त्या शेतकऱ्यांना बँका जर अशा पद्धतीनं कर्जाच्या नोटीस देत असतील तर मला वाटते अशा नीचपणाचा कुठेतरी निषेध एक माणूस म्हणून आपण केला पाहिजे। आणि त्याच अनुषंगानं आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात त्या ठिकाणी ज्या नोटिसा त्या ठिकाणी शेतकऱ्याला पाठवण्यात आलेल्या आहेत त्या नोटिसाची होळी आम्ही त्या ठिकाणी करणार आहेत आणि सरकारला आठवण करून देणार आहेत की तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जे वचन त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिलं होतं की आमचं सरकार त्या ठिकाणी सत्तेत जर बसलं तर आम्ही शेतकऱ्याचा जो 7/12 आहे तो पूर्णतः कोरा करू। त्याचे अनेक व्हिडिओ क्लिप सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आता बाहेर आहेत, दिसत आहेत, लोकांना बघायला मिळत आहेत। तर आता आमची एवढीच विनंती आहे की तुमच्या त्या शब्दावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी तुमचं अतिशय महाराष्ट्राच्या इतिहासातले सर्वाधिक बहुमताचं सरकार आणून दिलंय। आता तुमची जबाबदारी आहे की ती कर्जमाफी आपण म्हणला होतात की योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं आपण ती करू। तर आज त्यांना अतिशय आमचं नम्र निवेदन आहे की तुम्ही कर्जमाफी न केल्यामुळे आज ह्या नोटिसा शेतकऱ्यांना येत आहेत। तर आता ती योग्य वेळ आणि योग्य पद्धत ही याच वेळेसची आहे, ती सरकारनं करावं आणि शेतकऱ्याला जगण्यासाठी जो धडपडतोय त्याला उभा राहण्यासाठी आधार द्यावा एवढीच अपेक्षा सरकारकडनं आहे। काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्या बैठकीतून अपेक्षा होती की शेतकऱ्याची कर्जमुक्ती व्हायला पाहिजे, पण तसं काय झालं नाही। निश्चितपणे आता त्यांनी एक बैठक घेतली, त्यांचा काय अभ्यास करायचा तो अभ्यास करण्यासाठी आपण बघितलं असेल धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये तर अशी अभूतपूर्व परिस्थिती होती की एकाच दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री एकाच लोकसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आले होते। मुख्यमंत्री औसा तालुक्यातल्या उजनी गावात होते तर 2 उपमुख्यमंत्री भूम आणि परंड्यामध्ये त्या ठिकाणी होते। त्याच्यामुळं आणि अनेक मंत्र्याची तर गिनतीच नाही आणि ज्या त्या मंत्र्यांनी अगदी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ह्या नुकसानीचा आढावा घेतलाय। शेतकरी काय परिस्थितीत आहे, काय अवस्थेत आहेत ही परिस्थिती स्वतः मंत्री महोदयांनी डोळ्यानं बघितलेली आहे। स्वतः गिरीश महाजन येऊन त्या जवळपास आपल्या पाण्याच्या पुराच्या प्रवाहात जे अडकलेले शेतकरी होते आणि त्या पुराच्या प्रवाहामुळं ज्या 8-8 किलोमीटर म्हणजे 4 किलोमीटर उजव्या बाजूला, 4 किलोमीटर 8 डाव्या बाजूला असं 9-9 किलोमीटरची जमीन जी खरडून गेलेली आहे तेही स्वतः त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी बघितलंय। अपेक्षा एक होती की आता ह्या सगळ्याचा विवेचन चर्चा त्यांची झालेली असणार आहे। त्यांनी आता सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी की आम्ही साधारणतः 1, 2 ते 3 दिवसामध्ये ह्या जे अडकलेले शेतकरी आहेत पूरग्रस्त परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला मदत देण्याच्या बाबतीत आमची भूमिका त्या ठिकाणी किंवा मदत त्या ठिकाणी जाहीर करू। अपेक्षा आहे की 3 दिवसातनं जो काही निर्णय सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा येईल त्याच्यातनं आम्हाला अपेक्षा इतकीच आहे की पंजाब सारखं छोटंसं राज्य जर 50,000 रुपये हेक्टरी मदत करत असेल तर महाराष्ट्रानं सुद्धा त्या पावलावर जायला काही हरकत नाही। आणि दुसरं शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा निर्णय तोही तातडीनं घेतील अशी अपेक्षा आहे। आणि त्याच्या पुढे जाऊन एक माझं मत आहे की सरकारमधल्या काही जबाबदार मंत्र्याची मी स्टेटमेंट ऐकले की सगळ्या गोष्टीचं नाटक करता येतं पण पैशाचं करता येत नाही, ते म्हणणं सुद्धा अगदी बरोबर आहे। म्हणूनच आमचं सरकारला नम्र निवेदन आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यावर 2 का 2.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं ते आता जवळपास 10 लाख कोटी रुपयाकडे गेलेलं आहे। शेतकरी जगण्यासाठी आपल्याला ही मदत करायची आहे। मग एखाद्या माणसाच्या जीवन मरणाचा प्रश्न असेल तर त्याच्यासाठी अजून 2-3 लाख कोटी कर्ज काढलं आणि ते शेतकऱ्याला दिलं तर काही वाईट होणार नाही आणि तो शेतकरी उभा करेल। आणि शेतकऱ्यामध्ये तेवढी क्षमता आणि ताकद आहे की तुम्ही त्याला उभा केलं तर निश्चितपणे
सरकारचा सुद्धा पुन्हा उद्या हातभार लावायची क्षमता त्या शेतकऱ्यामध्ये आहे. तर त्याला उभा करण्यासाठी भले कर्ज काढायची वेळ आली राज्यावर तर ती काढावी. पण ह्या ज्या दोन आमच्या प्रमुख मागण्या आहेत, आमच्या म्हणण्यापेक्षा मी शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय. कदाचित पुन्हा विरोधक आणि सत्ताधारी ही गल्लत करू नका. मी त्या शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या घरात गेलोय, त्याच्या जमिनीवर गेलोय, त्याची अवस्था, त्याची परिस्थिती, त्याच्या माध्यमातून होणाऱ्या आत्महत्या स्वतःच्या डोळ्यानं बघितल्यात. त्यामुळे ही दाहकता लक्षात घेऊन सरकारने ह्या दोन्ही पद्धतीचे जे निर्णय आहेत ते शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मी हात जोडून कळकळीनं त्या ठिकाणी राज्य सरकारला विनंती करतोय. निकष लावलेत ओल्या दुष्काळाचे अशा सूचना आहेत मुख्यमंत्र्यांच्या, परंतु नुकसान अमाप आहे. ते पुरेसं होईल का? आपल्या धाराशिवमध्ये तर फार अतिवृष्टी झाली. निश्चितपणे कालच्या त्यांच्या बोलण्यातनं आलं होतं की बाबा ओला दुष्काळ असं काही जाहीर म्हणजे त्याची व्याख्या नाहीये. ठीक आहे, व्याख्या नसेल, पण जसं दुष्काळ पडल्याच्या नंतर ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांना मिळतात की जी कर्ज त्या ठिकाणी थकीत आहेत त्याच्यावरचं व्याज थांबतं, त्याच्या बाबतीतली वसुलीची कारवाई थांबते. त्याचबरोबर बाकीच्या ज्या इतर गोष्टी बऱ्याचशा येतात की जी काही देणं शासकीय देणं असतं, शेतसारा माफ होणं असेल, त्याच्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं असेल की दहिटणा गावातल्या एका शेतकऱ्यानं बार्शी तालुक्यातल्या आत्महत्या का केली तर त्याची 2 लेकरं शिक्षणासाठी होती. एक आपल्या धाराशिवच्या पॉलिटेक्निकला मुलगा आणि बी फार्मसीसाठी मुलगी. ह्या 2 लेकरांच्या शिक्षणासाठी त्यांचा राहण्याचा जेवणा खाण्याचा जो खर्च आहे तो काहीतरी 12,000 रुपये प्रति महिना होता. तो खर्च सुद्धा आपण त्या ठिकाणी भागू शकत नाही. आणि आता हे सगळं ज्या पिकाच्या आशेवर आपण थांबलो होतो आणि ज्या पिकाच्या आशेवर आपण उधारी घेऊन ह्या लेकरांचं शिक्षण भागवलं होतं ती उधारीही देता येत नाही, त्या पुढचं लेकराचं शिक्षणही करता येत नाही. मग इतके जर आपण बिनकामाचे असू, आपल्या लेकरांचं शिक्षणही आपण करत नसू आणि सरकार कुठूनच मदत करत नाही, कोणच कुठून मदत करत नाही, ह्या हाताशेतनं त्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली. त्यामुळे ती भावना खरं तर लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ही जी पूर्ण फी माफी आहे, तुमचं प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, तंत्र, सगळ्या शिक्षणाची जिथं शेतकऱ्याची लेकरं आहेत ह्या पूरग्रस्त भागातील त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या लेकराची फीस सुद्धा त्या ठिकाणी तातडीनं माफ करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि ही निर्णय आता कसा घ्यायचा आहे, त्याला काय म्हणायचं हे बाजूला ठेवा, पण हे निर्णय घेणं मात्र नितांत गरजेचे आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 1300 ते 1400 101ची कारवाई म्हणजे जप्तीची, ह्या कारवाया सुरू आहेत. जिल्हा बँक असेल, इतर बँके असेल, म्हणजे एवढे अडचणीत आपल्या इथले शेतकरी आहेत सध्याला परिस्थिती. बरोबर आहे, ते अडचणी द्यायचं कारणच आहे की कुठल्याही शेतकऱ्याला मनानं किंवा आनंदानं कोण शेतकरी त्या ठिकाणी कर्जमाफी व्हावं म्हणजे कर्जबाजारी व्हावं, बँकेनं आपल्या दारात बसावणं, आपल्याला देता येऊ नये असं कुणाला वाटत नसतं किंवा खरंच पैसे आहेत जवळ आणि द्यायचं नाही अशी भावना शेतकऱ्याची कधीच नसते. पण ही जी शेती आहे ती अक्षरशः जुगारासारखी. एवढे बँकेकडनं कर्ज काढायचं, त्या शेतीत घालायचं, राबायचं, कष्ट करायचं आणि निसर्गानं असा काहीतरी प्रकोप करायचा की त्याचं नव्हतं करून टाकायचं. निसर्ग करतोय प्रकोप एका बाजूला ही गोष्ट आहे, पण दुसऱ्या बाजूला सरकार पण तसंच वागतंय. आपण बघितलं असेल, जी शेतकरी सोयाबीन 11,000 रुपये क्विंटलनं विकत होता ते सोयाबीन त्याला 2,500-3,000 विकायची वेळ का आली? तुम्ही काय कारण नसताना DOC का आयात केली? मला वाटतं अशा पद्धतीचे जे शासन निर्णय आहेत ते शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं घातक आहेत. आणि मग आसमानी संकट, सुलतानी संकट सरकारच्या माध्यमातून या सगळ्या दुष्टचक्रात शेतकरी अडकतो आणि मग ते कर्ज फेडू शकत नाही. आणि आज जी दिसते ती विदारकता आहे ती. आणि तुम्ही माणूस म्हणून विचार करा, बँकेचा माणूस सकाळी येतोय, दुपारी येतोय, संध्याकाळी येतोय, सारखा तगादा लावतोय, खिशात तर दमडा नाही, पुढे यायची काय आशा नाही. मग अशा परिस्थितीत माणसाला काही उद्विग्नता येणार नाही का? बचत गटाच्या महिलाला सुद्धा नोटीस आहे. खरं दुर्दैव आहे, खरं सगळंच दुर्दैव आहे. आता ह्या सगळ्याच बँकांना माझी विनंती आहे की तुम्ही आता फक्त तिथं शेतकऱ्याच्या घरात जाऊन एकदा बघा, जे तुमचे कर्जदार आहेत ना त्या कर्जदाराच्या घरात जाऊन एकदा बघा. त्याची परिस्थिती नाही, त्याच्या खिशात पैसे नाहीत आणि ज्याच्यावर तुमचं कर्ज फेडायची त्याची आशा होती ती शेती उद्ध्वस्त झाली म्हणून तुमचं कर्ज थकीत आहे. आज नाही भरलं, पण ज्यावेळेस त्याची क्षमता होईल, ज्यावेळेस त्याच्याकडे पैसे येतील ती शेतकरी ठेवणार नाही. पण आज त्याला तुम्ही जी त्याची हॅरॅसमेंट चालू आहे, जी त्याची म्हणजे अक्षरशः पाण उतारा करायचा प्रकार चालू आहे, तो थांबवा. आणि काल मुख्यमंत्र्यांचं पण मी ऐकलं की आम्ही कर्जाला स्थगिती देऊ, ते म्हणतायत तिथं,
पण त्याची अंमलबजावणी खरंच ग्राउंड लेवलला होते का नाही, मला वाटतं ही तुम्ही जर तपासलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याची अंमलबजावणी होत नाही. बँकेचा दागा चालूच आहे, तो तातडीने थांबणं गरजेचं आहे. बिलकुल शिवसैनिक म्हणून तर आम्ही त्यांच्या बरोबर आहेत. आणि असं जर कुठली बँक अजून आडमोठेपणानं जर पुढे येत असेल तर मग आम्ही सोडणार नाही. एकीकडे सरकारने हे ओला दुष्काळाचे निकष लावले, तर दुसरीकडे ऊस उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांचं प्रतिटन 15 रुपये पूरग्रस्तासाठी घेतलेत. सरकार ही चाललंयच असं हो. तुम्ही आता शेतकऱ्याचेच पैसे शेतकऱ्याला देणार असाल. मला दुसरा अजून सरकारची गंमत एक सांगतो. जीएसटी, शेतकरी जीएसटीचा परतावा कुठून घेऊ शकते? त्याच्या खतावर जीएसटी आहे, त्याच्या बियावर जीएसटी आहे, ती जी ट्रॅक्टर घेते त्याच्यावर जीएसटी आहे, ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकते त्याच्यावर जीएसटी आहे. प्रत्येक वस्तू, तुमचं तणनाशक असू द्या, पेस्ट काही असू द्या, प्रत्येक वस्तूवर शेतकरी जीएसटी भरूनच ती वस्तू घेते. किती रक्कम काढा तुम्ही जीएसटीची, काय काय म्हणजे काय पडतंय ते. मग जीएसटीचा परतावा शेतकऱ्याला कधी मिळालाय आजपर्यंत? कुठून घ्यायचं त्याने रिएम्बर्स करून? ही अशा अवस्था आहे. म्हणजे जीएसटी बी शेतकऱ्याचाच घ्यायचा, ते रिएम्बर्स करूच शकत नाही. आणि आता शेतकऱ्याच्याच ऊसातनं जर पैसे घेऊन द्यायचे, काय आता नेमकं ठिकाणावर आहे का डोकं सरकारचं विचारलं पाहिजे आपण. उद्या दसरा मेळावा आहे, काय तयारी जिल्ह्यातून? नाही, मी दसरा मेळाव्याच्या बाबतीत आम्हाला उद्धवजींनी पण सांगितलं की बाबा तुम्ही इथं पूरग्रस्त लोक आहेत, अजून पूर्ण महाराष्ट्रातून अनेक लोक त्यांना मदतीसाठी पुढे येत आहेत, त्यांना मदत करणं, त्यांची अडचण समजून घेणं, ह्याला तुम्ही प्राधान्य द्या. आणि आम्ही सगळे जे जिल्ह्यातले प्रमुख पदाधिकारी आहेत आम्ही सगळेच इथं आहेत. आणि मला वाटतंय दसरा मेळाव्याला जाण्याच्या ऐवजी जर हिथल्या पूरग्रस्तांच्या मदतीला आपण पडलो तर खऱ्या अर्थानं मला वाटतंय दसरा साजरा केल्याचं आम्हालाही समाधान लागेल. आणि त्या भूमिकेतनं आम्ही सगळेजण इथंच आहेत. ह्या वेळेसचा दसरा मेळावा जरी असला तरी धाराशिव जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या शिवसैनिकांना आदरणीय उद्धवजींनी सांगितलंय की बाबा रे तुम्ही इकडे येण्यापेक्षा इथंच थांबा आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना जी काही मदत, जे बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलंय, जे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच्या पद्धतीने तुम्ही काम करत राहा, आदर देत राहा. शेतकरी अडचणीत आहे, बँकेनं कुठलीही सक्ती करू नये. जर बँकेनं सक्ती केली तर आम्ही त्यांना सोडणार नाही, असं खासदार ओमराजे निंबाळकर म्हणालेत. कॅमेरामॅन विखीसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.